गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग, चिखली, वडणगे ही जी गावं आहेत, आंबेवाडी गाव आहे, या गावांना बघायला गेलं तर प्रत्येक वर्षी पुराचा वेढा पडत असतो आणि आता जर बघायला गेलं तर पंचगंगा नदीने जी आहे ती धोका पातळी गाठलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर चिखली गाव जे आहे, चिखली गावातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी आता स्थलांतर करण्यास सुरुवात केलेली आहे। नेमकी या स्थलांतराची तयारी कशा प्रकारे सुरू आहे, प्रशासनाचं नियंत्रण कसं आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय उपाययोजना केल्या जातात यासाठीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सरपंच रोहित पाटील। साहेब, काय सांगाल, आज आता पाणी पातळी आज 43 म्हणजे धोका पातळी गाठलेली आहे, गावातली स्थलांतरित लोकांची तयारी कशा प्रकारे सुरू आहे? कालपासून लोक स्थलांतरित होत आहेत। जो आंबेवाडी चिखली मार्ग आहे तिथे पाणी आले की लोकांना बऱ्यापैकी त्याचा अंदाज येतो। त्या पद्धतीनं काल रात्रीपासून स्थलांतरित लोक होत आहेत। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीनं जशी माहिती घेतलेली असते पुराच्या आधीची, गरोदर महिला असतील किंवा अपंग लोक असतील, त्या लोकांना काल रात्रीच आम्ही स्थलांतरित केलेलं आहे आणि आज पाण्याचा जरी धोका पातळी 43 फूट इतकी असली तरी सकाळपासून पाणी ती स्थिर आहे, त्यामुळे थोडी भीती आमची कमी झालेली आहे। आणि त्याचबरोबर एक आम्ही ग्रामपंचायती वतीनं प्रत्येक घरोघरी आपण स्थलांतरीची नोटीस दिलेली आहेत। लोकसुद्धा बाहेर पडत आहेत। कालपासून रात्रीपासून जनावरंसुद्धा स्थलांतरित भरपूर प्रमाणात झालेले आहेत। खरं बघायला गेलं तर आता जुलै महिन्यामध्ये अशा प्रकारची पूर परिस्थिती निर्माण होते, मात्र यावेळेला ऑगस्ट आणि त्याच गणेशोत्सव तोंडावर आहे। काय नागरिकांची तारांबळ उडल्याचं चित्र तुम्हाला कधी दिसलंय का? आता घरोघरी प्रत्येकाचं जे सणवार आहेत त्याचे कार्यक्रम चालू आहेत किंवा गणेश उत्सवाची तयारी चालू आहे, त्यात हा पूर आलेला म्हणजे लोकांना यावेळी पूर आलेला कधी झालेला नाही, याच्या आधीच पूर येऊन जायचा, त्यामुळे तारांबळ भरपूर प्रमाणात उडाले आहे। आता एक 2-3 दिवसातच गणपतीचं आगमन आहे। तो प्रश्न पडला की नेमकं पाणी थांबते की जाते, त्या पद्धतीने आम्ही आता वाट बघत आहे। स्थलांतर ज्या ठिकाणी आपण करतोय त्या ठिकाणी जे काही ज्या सुविधा द्यायला पाहिजेत, म्हणजे आरोग्य सुविधा असतील, खाण्यापिण्याच्या सोयी सुविधा असतील, या सुविधा प्रशासनाकडून झालेत का? झाल्यात। प्रशासनाकडून कालपासून तहसीलदार साहेब असतील, प्रांत चौगले मॅडम असतील, सकाळपासून त्या 1-2 तास थांबून गेल्या। प्रशासनाचं भरपूर चांगल्या पद्धतीनं आपल्याला मदत होते आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीनं सोनतळी येथे मराठी शाळा आहे आणि तिथे आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर आहेत, मेडिकल किट आहे, सर्व प्रकारची तयारी आम्ही तिथे त्या ठिकाणी केलेली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। खरं तर आपल्यासोबत या चिखली गावातील ग्रामस्थ आहेत। 2019चं बघितलं किंवा 2021चं महापूर बघितला तर त्याची धास्ती 2019ला जो महापूर आला होता तो अचानक पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली होती, त्यामुळं तुमच्या या चिखली गावाबरोबरच आंबेवाडी किंवा इतर परिसरातील नागरिकांना मोठं आर्थिक नुकसान आणि जनावरही मोठ्या प्रमाणात दगावलेली होती। त्याची धास्ती अद्यापही आहे असं वाटतं का? भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे कालच थोडी जनावर बाहेर गेलेले आहेत आणि आत्ता पण थोडीच चालू आहेत। रस्ता पूर्ण बंद आहे तरी बी जनावर चालवत नेऊन सोनतळी येथे त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। मित्रा, काय सांगशील, आता गणेशोत्सव तोंडावर आहे आणि या पावसानं आता आपल्यावर एक बघतोय की मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली आणि आता धोका पातळी गाठलेली आहे। चिखली गावचा ग्रामस्थ म्हणून तुझं काय प्रतिक्रिया? गावामध्ये आता एक 70 ते 75% लोक सगळे स्थलांतर केलेले आहेत। आता एक 20 ते 25% तरुण वर्ग फक्त गावामध्ये आहे आणि आता परिस्थिती व्यवस्थित आहे, सगळे हाताळलेले। सरपंच साहेबांनी लक्ष घातलेलं आहे चांगल्यापैकी, त्यामुळे काय अडचण येणार नाही। प्रशासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना व्हायला पाहिजेत असं तुमचं मत? जे आमचा जो उदरनिर्वाह होतो या चिखली गावचा, आमचं उत्पादन आहे शेती आणि शेती वाचली तर आम्ही वाचलो। पोरं हा आमच्या वडिलोपास येत आहे, जात आहे। ह्याचं एकच कारण आहे की शासनानं ह्या ज्या मोठं रोड आहे, आमचा हायवे आहे, त्या हायवेवर जर आम्हाला एक 4 मोहऱ्या टाईप एक मच्छी बांधून दिले तर आमचं हे संकट आमच्या इथून पुढच्या पिढीचं निघून जाईल। वेळोवेळी शासनाला आम्हाला प्रतिवेळ शासन आम्हाला मदत करते,
ते मधून जे करायची मदत तीच आम्हाला रोडला जर केली तर हा सगळा या 10-12 गावातला जो प्रश्न आहे पाण्याचा, पुराचा, वर्षाचं नुकसान हे सहज निघून जाईल. फक्त आमची एकच इच्छा आहे गावकऱ्यांची, किंवा आज आम्ही तरुण आहे म्हणून गावात आहे, आज आमचे आई वडील सोनतळला, मुलं इथं, आज आमच्या बहिणी कुठं बाहेर, म्हणजे आमचं जे कुटुंब आहे हे कुटुंब आमचं 8-10 दिवस अगदी बेफिकर, म्हणजे कुठं जागा आहे तिथं. ह्याला सारांश फक्त एकच आहे की हा रोड मोठा झाला, आम्हाला मोहऱ्या गाठल्या, आमची शेती वाचते, आमचं गाव असते, आमची मुलं बिलं, आमचं हे सगळं जनावर असेल सर्व आमचं बचावतं. फक्त एकच आहे, शासनानं मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावातलं, आमदार खासदार जे आहेत आणि सगळ्यांनी आमची कळकळीची विनंती आहे. आज गाव लेवलला आमची ग्रामपंचायत पूर्ण मदत करते, शासन आम्हाला मदत करते, अगदी व्यवस्थित सगळं आहे. फक्त हे वर्षाला आम्हाला आमच्या गाव लेवलला मदत आहे. फक्त शासनाचं एकच आहे की आमचा हायवे मोठा झाल्यानंतर आम्हाला तिथनं पाण्याचा खाली निसर्ग झाला की आम्ही वाचलो. नाही तर आज आमची पिढी गेली, उद्या पुढली आमची पिढी जाणार, आमच्या वडिलांचं गेलं सगळं, आणि वर्षाला आमची शेती आहे, शेती गेली की आम्ही संपलो. पण शेती वाचायला पाहिजे, यासाठी आमची कळकळीची विनंती आहे की एवढं रोडचं आमचं महत्त्वाचं आहे. खरं तर चिखली गावच्या परिसरामध्ये जी काही नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, यांची शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणची शेती जी आहे ती पुराच्या पाण्यात अडकते आणि मोठं आर्थिक नुकसान आणि शेतीचं नुकसान या ग्रामस्थांना सहन करावं लागत आहे. त्यामुळं या जे काही कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग आहे या मार्गाच्या तिथं रेडेडोजवळ ज्या ठिकाणी पाणी साचतं, तुंबतं, त्या ठिकाणी मोठ्या मोहरी जर तयार केल्या तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होईल आणि चिखली गाव जे आहे हे संपूर्ण प्रयाग चिखली गाव ते महापुरापासून, पुराच्या धोक्यापासून वाचेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. 2019ला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक नुकसान मोठं झालं, जनावरेही आपली मोठ्या प्रमाणात दगावली होती आणि 2021लाही तेच परिस्थिती होती आणि प्रत्येक वर्षी चिखली गावाला महापुराचा सामना करावा लागतोय. शासनाकडून 2019 किंवा 21मध्ये जे काय मदतीचं त्यांनी शब्द दिला होता, आश्वासन दिलं होतं, ते शासनाकडून मिळालेत का मदत? आम्हाला शासनाकडून पूर्ण मदत मिळाल्या आणि आम्ही तर शासनाकडे किती वेळा मदत मागायची, आम्ही एकच वेळा मदत मागतो की आमच्या ह्या रोडवर एक मोहऱ्या 4 झाल्या की आम्हाला कुठलीही मदत नाही. आज शासन आम्हाला मदत करते. रात्री कलेक्टर साहेब रात्री 12 वाजता आलते, तिने आम्हाला मदत भरपूर त्यांची आहे. पण प्रत्येक वर्षी जर आम्ही शासनाच्या मदतीवर राहिलो तर आमचं बरं शासन आम्हाला देते, थोडंफार देते, पण आमचे जे महत्त्वाचं आहे ते सगळं निघून जाते. शेती गेली की आम्ही संपलो. आमचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. आज सगळं चिखलीत जे आहे ते ऊसाचं क्षेत्र आहे. आत्ताच तुम्ही जर बघितलं, हा आमचा लग्नाच्या ऊसाचं जे आमचं ऊस गेलेलं आहे त्याचं काही म्हणत, त्याचं आम्हाला 1 वर्ष नाही म्हणते, पण कायमचा एवढा रस्ता व्हावा एवढीच आमची अपेक्षा, बाकी काय नाही. तर आपण पाहिलं की चिखली गावचे सरपंच रोहित पाटील यांनी कशा प्रकारे इथले कुटुंब जे आहे ते स्थलांतर करण्याचं काम सुरू आहे सध्या आणि प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी निवाऱ्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सोयीसुविधा, आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या देखील त्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जवळपास 75% ग्रामस्थ या ठिकाणाहून स्थलांतरित झालेले आहेत. सध्याची पाणी पातळी जर पाहिली तर 43 फूट म्हणजेच धोका पातळी गाठलेली आहे. आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूरबाधित जी काही गावं आहेत किंवा नदीकाठची गावं आहेत त्यांना दिलासा थोडाफार मिळालेला आहे. एकूणच आज पावसाची नेमकी परिस्थिती काय राहते आणि आज संध्याकाळपर्यंत जे काही इथली ग्रामस्थ आहेत ते स्थलांतर होतील अशा प्रकारचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर त्या ठिकाणी जर मोहऱ्या केल्या तर या ठिकाणी प्रत्येक वर्षी उद्भवणारा जो पूर आहे तो पूर असं संकट, पुराचं संकट जे आहे ते येणार नाही. त्यामुळं शासनाकडं आम्हाला कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही आहे. फक्त इतकीच अपेक्षा आहे की त्या मार्गावर मोहऱ्या जर उभ्या केल्या, तयार केल्या तर हा पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.